नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आता आम्ही जात आहोत शेगावला. ऍक्च्युली अचानकच काल रात्रीला असंच बसलो होतो. बसल्या प्लॅन झाला आमचा हा तिथले. आणि नंतर मग यांना म्हटलं यार खूप दिवस झाले आपण शेगावला गेलो नाही, म्हटलं चला आपण शेगावला जाऊ. आणि रात्रीला किती वाजता, 10 वाजता म्हटलं चला आताच निघू. 10 नाही 10:30 वाजले होते, 10:20 की काहीतरी झालेले होते. चला म्हटलं आता आपण निघायचं का. तर म्हणते वेळ बघ तू किती वाजता आणि किती वाजता आपण तिथे पोहोचू, दर्शन केव्हा घेऊ आणि काय. ते म्हटलं चला मग आपण सकाळीच उठू आणि सकाळीच निघू म्हटलं. पण काय झालं की आजचा संडे असल्यामुळे थोडीफार रेस्ट घेतली आम्ही आणि मुलांना पण तेवढा वेळ मिळत नाही झोपायला वगैरे. सकाळीच उठावं लागतं अद्विकला वगैरे सगळं. तर शाळेसाठी म्हटलं त्यालाही झोप त्याची पूर्ण होऊ द्या आणि माझी मी झोप घेतली, माहिनी छान झोप घेतली. हे तर लवकरच उठले. यांना म्हटलं आपण सकाळी जाऊ म्हणून हे लवकर उठले आणि आम्ही झोपलेलोच होतो. तर मग रेडी झालो. आता आम्ही निघालेलो आहोत. वेळ झाला तरी आम्हाला निघायला. आता किती वाजले? हा 10:30 वाजले. 10:30 वाजता आम्ही निघालो. आता पहिल्यांदा प्लॅन होता तिथे थांबायचा. आता बघू काय होते. तर अजूनपर्यंत हा तिथे गेल्यानंतर बघू काय होते. अजूनपर्यंत डिसाईड नाही झालेलं आहे की थांबायचं की नाही. पण मी कपडे वगैरे तर काही घेतलेले नाहीये थांबायचं म्हटल्यानंतर. पण ठीक आहे बघू आपण. जर झालं तर मग आजच्या दिवशी स्टे करू. तसं आशिष वगैरेचं घर आहेच तिथे, इतकं टेन्शन नाही. पण तरी सुद्धा मला काय होतं की ते जे आहे ना 20वा तिथे हा आशिषचं हा तर 20वा आहे ना तिथे थांबायचा विचार होता. कारण तिथे म्हणजे तिथलं जे वातावरण आहे ना इतकं जबरदस्त आहे आणि इतकी शांती मिळते तिथे थांबल्यानंतर. म्हणून यांना म्हटलं होतं की आपण रात्रभर थांबू पहिल्यांदा. नंतर मग एकदम विचार केला की यार आज जर रात्रभर थांबला तर उद्याला अद्विकची शाळा जाणार. म्हणून मग आणखी विचार केला की राहू द्या, रात्रभर थांबायची गरज नाही. आपण जाऊ, दर्शन करू, जेवण वगैरे करू आणि नंतर निघून येऊ. तर असं आता प्लॅन आहे ठरलेला. पण वेळेवर काय होणार काय नाही हे तर मी सांगू शकत नाही. पण तिथे गेल्यानंतरच तुम्हाला बघायला मिळणारच आहे काही. फेब्रुवारी महिन्यात बाहेर इतकी ऊन आहे विचार पण नव्हता केला. बाहेर निघत नाही ना त्यामुळे माहीतच पडत नाही. पण इथे पण इतकी ऊन आहे म्हणतात अमरावतीला, पण माहीत नाही पडत. जेव्हा आपण बाहेर निघतो त्यावेळेला माहीत पडते की काय ऊन आहे. आणि अकोला डिस्ट्रिक्टमध्ये तर आणखीच जास्त. जसं आम्ही बाहेर निघालो तिथे सगळ्या उसाच्या गाळ्या दिसल्या. तर म्हटलं चला उसाचा रस प्यावा म्हणून इथे गाडी थांबवली आणि उसाचा रस घेतला. त्यानंतर मग उसाचा रस घेऊन आणखी निघालो. आणि निघाल्यानंतर तिथे पोहोचताच म्हणजे जसं शेगाव लागतं ना तिथे खूप सारे असे स्टॉल लागलेले असतात. तर इथे चिप्स मिळतात, बनाना चिप्स. तर ते बनाना चिप्स वगैरे घेतले. तिथे मुलांना ते भाजलेले भट्टीतले पोंगे असतात ना ते पण मिळतात. तर त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि इथे जे चिप्स बनलेले असतात ना ते ताजे बनवलेले असतात. म्हणजे असे शिळे खूप दिवसाचे नसतात. तर यांचं विक्री खूप जास्त असते त्यामुळे इथे अशा टाईपचे ही चिप्स मिळतात. तिखट पण चिप्स मिळतात आणि हे असे फक्त सॉल्टी हे पण मिळतात. तर स्पायसी आणि सॉल्टी 2 प्रकारचे मिळतात ते तिथे. हे पोंगे पण घेतले नाचणीचे जे भट्टीत भाजलेले असतात. आणि एक नानकटाईचा प्रकार पण घेतला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना खायला दिल्या. आणि मुलं इथे आल्यानंतर हे चिप्स मागतातच मागतात कारण हे ताजे बनलेले असतात ना तर खूप छान लागतात टेस्टमध्ये सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही निघालो परत आशिषकडे जायला. तो बोलला की पहिल्यांदा घरी या नंतर मग आपण मंदिरात जाऊ. तर त्यामुळे पहिल्यांदा आशिषकडे आलो. इथे चहा वगैरे घेतला, फ्रेश झालो आणि थोडा वेळ कैवल्यासोबत टाईम स्पेंड केला. त्याचा मुलगा इतका क्यूट आहे आणि इतका छान बोलतो, खूप आवडतो तो मला. आणि त्यात म्हणजे अद्विकसोबत तर त्याची खूप छान जमतं आहे. तर अद्विकसोबत त्यांनी खाल्लं बिल्लं मस्त छान. आणि तो पण आमच्यासोबत दर्शनाला निघाला होता. जवळजवळ शेगावला येऊन 1 वर्ष झालं आणि 1 वर्षाच्या दरम्यान आम्ही कधीच शेगावला आलो नाही. तर त्या दिवशी जेव्हा वैभवची एंगेजमेंट होती त्या दिवशी यांची इच्छा होती शेगावला यायची. त्या दिवशी मला म्हणत होते ते की आपण इकडनं शेगावला जाऊ. पण मी खूप थकलेली होती त्यामुळे म्हटलं नाही आपण घरी जाऊ, परत आणखी एखाद्या दिवशी येऊ स्पेशल शेगावला.
तर असं म्हणून आता आलो आणि इथे हे नवीन बनलेलं आहे पार्किंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता इकडनं आम्ही गाडी पार्क केली आणि निघालो या रस्त्याने. तर कोणी कोणी शेगाव आत्ता बघितलेलं आहे सध्या काही दिवसाआधी, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि या रस्त्याने कोणी कोण गेलेलं आहे हे पण सांगा मला. तर आता हा रस्ता तर मी पहिल्यांदाच बघत होते, आतून आहे सगळा आणि उन्हाचं काही टेन्शन नाही. तर हे सगळं होतं, पण ऊन इतकी भयंकर होती ना. तशीही अकोला डिस्ट्रिक्टमध्ये यार ऊन खूप जास्त आहे. तर याच महिन्यात इतकी ऊन आहे, तर मी विचार करत होती जर मी मेमध्ये किंवा मग मी ज्या भर उन्हात जर आली असती ना एप्रिल किंवा मेमध्ये, तर माझी हालत खूप खराब झालेली असती. पण आजच मला इतकं जास्त वाटत होतं, म्हणजे जेव्हा थोडंफार ऊन लागत होतं तर त्यावेळेला. आणि जेव्हा शेगावला यायचं ना सकाळी यायला परवडतं. सकाळी येऊन मस्त छान लाईनमध्ये लागून दर्शन करायला परवडतं. इतकं लेट झालं ना की दर्शन होत नाही व्यवस्थित. पण तरी पण मला काय होतं की जेव्हा पण मी शेगावला येते ना, मला ते लाईनमध्ये लागून दर्शन केलेलं, आता खूप जणांना सॅटिस्फॅक्शन त्याच्यामध्ये मिळते. पण इकडे जे 10 मिनटात दर्शन होते ते जास्त चांगलं, म्हणजे तिथे थोडा वेळ आपल्याला देवाकडे बघू देतात, थोडा वेळ आपल्याला दर्शन आरामात करू देतात. पण मध्ये जेव्हा आपण जातो ना त्यावेळेला आपल्याला खूप घाईत आपल्याला बाजूला करतात ते, आणि आपल्याला डोळ्यात बघायलाही वेळ मिळत नाही देवाच्या, किंवा आपण तिथे शांततेने प्रे करायला सुद्धा वेळ मिळत नाही. म्हणून मला हे दर्शन जास्त चांगलं वाटतं त्यापेक्षा. पण खूप जणांना असं होतं की नाही, आम्ही लाईनमध्ये लागून थोडी मेहनत घेऊन जेव्हा दर्शन करतो ना त्यावेळेलाच आम्हाला ते सफल होतं आमचं दर्शन. आज फक्त मुखदर्शन करून जायचं आहे आपल्याला. गर्दी खूप आहे, खूप गर्दी आहे बाबा. संडे असल्याच्याने खूप गर्दी आहे आज. आणि त्यात म्हणजे आम्ही लेट झालो. इतकं लेट नव्हतं यायला पाहिजे. जर आम्हाला लाईनमध्ये लागून दर्शन करायचं असतं ना तर आम्हाला इतकं लेट नव्हतं यायला पाहिजे. आता निघालेलं आहोत दर्शन करायला. एका साईडने 1 तासात दर्शन होतं लाईनमध्ये लागून, आणि एका साईडने 10 मिनटात दर्शन होतं लाईनमध्ये लागून. तर इथे लाईन इतकी जास्त मोठी नसते, पण तिकडे लाईन खूप मोठी असते दर्शनाची. तर ही आहे ती दर्शनाची लाईन, आणि ही शॉर्टकट म्हणू शकतो आपण. तर हे आहे आता ज्यांना वेळ नाही आहे किंवा जे लेट पोचलेले आहेत त्यांच्यासाठी हे, आणि ज्यांना असं वाटतं की आमचं मेहनत केल्याशिवाय फळ आम्हाला मिळणार नाही, तर त्यांच्यासाठी ते आहे. म्हणजे मनात श्रद्धा असली पाहिजे. आपण कुठूनही दर्शन केलं तरीही सेम घरून बसूनही आपण दर्शन करू शकतो, पण मनात श्रद्धा पाहिजे, आणि चांगलं मन ठेवून जर तुम्ही कराल सगळ्या गोष्टी तर चांगलंच होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी थिंकिंग, प्रत्येकाचं वेगवेगळं मत, आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन सगळेजण चालतात. तर असं आहे ते. आणि काही दिवसानंतर प्रगट दिन आहे, तर त्यामुळे सुद्धा होऊ शकते की खूप जास्त गर्दी होती, आणि संडे असल्यामुळे सुद्धा खूप गर्दी होती. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्रच आल्या आणि आम्ही त्याच दिवशी गेलो. आम्हाला तर रात्रीलाच होत होतं की आत्ताच निघते मी, जसं माझ्या मनात आलं ना की आपल्याला गजानन महाराजांचे दर्शन घ्यायचे आहेत. तर त्याच वेळेला मी यांना बोलले की चला निघायचं का आता. हे बोलले अरे 10:30 वाजलेले आहेत आणि आता निघू केव्हा, आपण रेडी केव्हा होऊ आणि तिथे पोहोचू केव्हा. मी म्हटलं नाही, आपल्याला रात्रीला थांबायचं आहे तिथे. आज पण माझा विचार होता की रात्रीला मी थांबते, पण 20व्यात थांबायचं होतं मला. आणि छान मला तिथलं वातावरण खूप आवडतं आहे 20व्याचं. तर मला ना स्टे करायचं होतं. यावेळेला पण स्टे जमला नाही. आम्ही थोड्या वेळातच निघून गेलो. म्हणजे पहिल्यांदा काय केलं, इथे दर्शन केलं, आणि हो महाप्रसादाची वेळ आमची निघून गेली होती, तर म्हणून मग इथे महाप्रसाद तर मिळाला नाही आम्हाला. तर मीनाक्षीने तसाही आधीच स्वयंपाक घरी करून ठेवला होता आमच्यासाठी. आधीच ती बोलली होती की घरीच जेवण करायला याल म्हणून. तर कारण खूप दिवसानंतर आम्ही गेलो होतो ना, तर त्यामुळे तिचं असं होतं की घरीच याल जेवण करायला. चला दर्शन झाले आमचे मस्त आहे ना. छान दर्शन झालं. मुखदर्शनच घेतलं पण मस्त झालं. गर्दी खूप गर्दी असल्याच्याने बापरे प्रगट दिनाच्या कोंडल्यासारखं वाटत आहे. 20 तारखेला प्रगट दिन असल्यामुळं आज जास्त गर्दी वाटते. चला आता निघतो. जेवण वगैरे करायचं आहे घरी जाऊन. तर आशीषकडे जातो आता, जेवण करतो, नंतर मग अमरावती. मंदिरातून दर्शन करून निघालो आणि बाहेर इतकी सगळी गर्दी आणि इतके सगळे शॉप्स असतात. तिथे शॉपिंग तर काय करायची नव्हती, म्हणून काहीतरी इथनं घ्यायचं आहे. तर गाडीसाठी हे लटकन घेतलं. गजानन महाराजांचा आशीर्वाद गाडीत असला पाहिजे म्हणून नेहमी माझ्याकडे आधी पण जे होतं ना गजानन महाराजांचंच लटकन होतं गाडीमध्ये. त्यांचाच फोटो आहे गाडीमध्ये ठेवलेला, आणि यावेळेला पण आता ते खराब झालं होतं म्हणून हे घेतलं. आणि इथे आलेलं आहे कृष्णाजींच्या मळ्यामध्ये. इथे सुद्धा बाहेर जेव्हा आपण बसतो ना त्यावेळेला इतकं छान वाटते, इतकं शांत वाटते. तिथे झाडाखाली बसलो की
आता इथनं दर्शन घेऊन घरी गेलो. घरी जाऊन जेवण वगैरे केलं, ते शूट करू शकले नाही कारण खूप थकलेलो होतो आणि नंतर मग निघालो होता अमरावतीला जाण्यासाठी. तर इथेच या ब्लॉगला थांबवते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो सो सॉरी की मी आतमधलं शूट करू शकले नाही कारण तिथे बिलकुल अलाव नाही आहे आतमधलं शूट करायला म्हणून. बिस्लोनी बिस्लेरीच्या ऐवजी बिस्लेरी, ती बिस्लेरी, बिस्लोनी, बिस्लेरीची बहीण. कोणतं गाव आहे ही? कोणतं गाव आहे? म्हैसांग. हा म्हैसांगच आहे. हे बघ म्हैसांग. ही बिस्लेरी, बिस्लोनी बहीण बिस्लेरीची. कलर मध्ये थोड़ा फरक आहे. बॉटल भी थोडी चपटी चपटी है. काय देवा काय करतील हे लोक.